तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. कृषी विभागाने विशेष मोहीम राबवलेल्या आहे, जे काही बोगस बियाणे असतील, खते असतील, त्याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. नागपूर विभागामध्ये किती कारवाई आतापर्यंत झालेली आहे, सर? साधारण कितीचा मुद्देमाल जे आहे ते जप्त करण्यात याच्यामध्ये बियाणे आणि खतं जे आहेत याच्या बाबतीत आपले जे काही विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जी पथकं नेमलेली आहेत भरारी, त्या पथकांच्या मार्फत आपण ही सध्या कार्यवाही करतोय. आणि याच्यामध्ये विशेषतः STBT जे बियाणे आहे की ज्याच्यासाठी अजून आपल्या देशामध्ये याला मान्यता मिळालेली नाही आहे. तर हे जे STBT जे आहे तर हे चोर मार्गाने जे आहे, काही लोक जे प्रलोभन दाखवून ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे करत असताना शेतकरी देखील त्या प्रलोभनाला बळी पडत आहे. आणि मग ह्याच्यावरच आम्ही थोडीशी नजर ठेवून आहोत. आणि आतापर्यंत STBTच्या बाबतीमध्ये आपल्याकडं जवळपास 9 कार्यवाह्या झालेल्या आहेत. आणि या 9 कार्यवाह्याच्या माध्यमातून जवळपास आपण 14,000 पाकिटं जी आहेत ती जप्त केली आहेत. आणि त्याचं मूल्य जे आहे ते 1,60,00,000 जवळपास एवढं आहे. खताच्या बाबतीत देखील आपण 5 केसेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल यूज होत असल्याचे देखील 2 ठिकाणी आढळून आलेले आहे. त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. विशेषतः याच्यामध्ये जर सांगायचं गेलं तर जो आपला युरिया आहे, जो अनुदानावर आपण शेतकऱ्यांना देतो, तो साधारणतः 6 ते 6.5 रुपये किलो पडतो. आणि जो इंडस्ट्रीमध्ये जो वापरला जातो तो टेक्निकल ग्रेडचा युरिया असतो, तो साधारणतः 40 ते 50 रुपये किलो या ह्यानी होतो. आणि त्याच्यामुळे असा वापर होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन देखील ज्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये युरियाचा वापर असतो त्या ठिकाणी आपण देखील तपासण्या केलेल्या आहेत. आणि असं जर कुठं आढळलं तर त्या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे. सर, एकूण या ज्या कारवाई झाली असतात ते विभागामध्ये कुठे कुठे कारवाई झालेली आहे आणि आतापर्यंत किती जणांवर गुन्हे वगैरे नोंदवले? जसं STBTच्या बाबतीत आहे तर नागपूरमध्ये 2-3 मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. खताच्या बाबतीमध्ये आहे, केळझरला झालेली आहे, कळमेश्वरला झालेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या जे काही विभाग आहे नागपूर विभाग त्या ठिकाणी झालेल्या आहेत. वरोऱ्याला सुद्धा एक कारवाई झालेली आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या कारवाई झालेल्या आहेत. तर एकूणच शेतकऱ्यांना काय आव्हान असतात तुम्हाला, ज्या पद्धतीने STBT बियाणेला जे कळी पडत होती त्यामुळे त्यांना एक दर्शवलं जातं की त्यामध्ये पीक मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघेल, सोबतच कुठलंही काढण्याची फवारणी या सगळ्या गोष्टींची गरज भासणार नाही. त्यामुळे त्या आमिषापोटी कुठली शेतकरी कमी करतात, जास्त अधिक उत्पन्न मिळेल या आमिषापोटी शेतकरी बळी जातो. आपलं काय आव्हान असणार आहे? याच्यामध्ये आमचं एवढंच आव्हान आहे की हे ज्यावेळेस जे काही चोर मार्गानं बियाणे येते त्याची कुठली पावती वगैरे दिल्या जात नाही. आणि ही पावती न दिली म्हणजे शेतकऱ्याला कुठलाही रेकॉर्ड नसल्यामुळं भविष्यात जर काही नुकसान झालं तर त्याला कुठेही त्याचा क्लेम दाखल करता येत नाही. तर आमची एकच शेतकऱ्यांना म्हणजे अशी विनंती आहे की त्यांनी आपले जे काही नोंदणीकृत सेवा केंद्र आहेत, विक्री केंद्र आहेत, तर त्याच्या माध्यमातून ह्या ज्या निविष्ट आहेत, मग ते खत असो, बियाणं असो की कीटकनाशक असो, तर ती घ्यावी. कुठंतरी स्वस्त मिळते म्हणून घेऊ नये, कारण त्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. एक शेवटचा प्रश्न, युद्धजन्य परिस्थितीमुळे एक भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे, कुठेतरी खताचा बियाण्याचा तुटवडा जाणून येतो. त्यामुळे ती काळाबाजारी जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला खताची काय स्थिती असेल? नाही, खतामध्ये आता सध्या तरी आपल्याकडे चांगली अवेलेबिलिटी आहे. जे काही आपलं वार्षिक आवंटन आहे त्याच्या 62% म्हणजे आपल्याकडं खतांची जी ती अवेलेबिलिटी आहे. आणि अजून प्लेसमेंट चालू आहे. मधल्या काळात थोडंसं डिस्टर्ब झालं होतं, परंतु अजून आता हे प्लेसमेंट चालू आहे. आणि आज घडीला तरी कुठल्याही मार्केटमध्ये हे नाही की अमुक एक खत नाहीये म्हणून असा प्रकार नाही. याच्यासाठी शासनानं सुद्धा बफर स्टॉक निर्माण केलेला आहे युरियाचा, आपल्या इथं निर्माण केलेला आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी बफर स्टॉक युरिया आणि DAPचा केलेला आहे, जेणेकरून काही थोडी अशी सिच्युएशन पॅनिक जर क्रिएट झाली तर तो आपल्याला रिलीज करता येईल.